का रे डिंग्या, मी इतक्या वेळसाठी बसलेला आहे, तू माझ्यासोबत काहीच बोलून नाही राहिला. असं वाटून राहिलं तुला कशाचं तरी टेन्शन आहे. कशाचा विचार करून राहिला रे तू? अरे गण्या, मी काही विचार करू की ना करू, काही फरक थोडी ना पडणार आहे. मीनं काही विचार केला तरी, मीनं समजा विचार केला की माझ्याजवळ 1 करोड रुपये पाहिजे, पण माझ्याजवळ जर खरंच 1 करोड रुपये असते तर मीनं जर असा विचार केला असता की माझं माहिती तिथं सेटिंग झाली पाहिजे, मी खरंच तिथं सेटिंग झाली असती तर मजा तर आहे ना विचार करण्यात. पण आता काय, असाच विचार करून मन बेहवलं असतं माया. खरंच खरंच बोलला डिंग्या तू. आपण ज्या गोष्टीचा विचार करतो ते गोष्ट कधीच नाही होत. मी लहानपणीपासून विचार करतो रे डिंग्या की माझं 10-15 करोड असले पाहिजे, मग मी पानं कशी लंबोर्गिनी आणतो. पण लंबोर्गिनी काय, माझ्या खिशात तर 100 रुपये बी नसतात. 100 रुपये आले की माझ्या हातापायला खास सुटते. अटी खर्च करू की तटी खर्च करू, कायचे 100 रुपये बी राहतात माझ्या खिशामध्ये. खरंच यार, जिंदगी झंड आहे आपली होईल. तसं तुम्हाला हे सांगतच आहे की कशाचा विचार करून राहिला तू? अरे डिंग्या भाऊ, मी हा विचार करून राहिलो की मी जर मोठा सिंगर असतो तर मी एवढे दुःखभरे गाणे बनवले असते की लोक पागल झाले असते. मी बाहेर निघलो असतो की लोकांची लाईन लागली असती. लोकांना म्हटलं असतं डिंग्या भाऊ आला, डिंग्या दादा, डिंग्या सर आला. डिंग्या भाऊ नसतं म्हटलं, डिंग्या सर म्हटलं असतं त्यांनी. मला डिंग्या सर आला, डिंग्या सर आला. अजून मला म्हटलं असतं की तुम्ही किती चांगले गाणे बनवता. माझे दिल चिरून बाहेर आलं. लोकांनी मला चांगले चांगले कॉम्प्लिमेंट दिले असते. मी मस्त दुबई, आग्रा अशा दूरदूरच्या शहरात मस्त मस्त शो केले असते. माझ्या स्टेजच्या साईडनं मस्त पोरी उभ्या असत्या. तेल जा म्हटलं असतं त्या आल्या असत्या. किती मस्ती लाईफ असती गण्या माई. हा असा ठरकीपणा करताना तू असा ठरकीपणा जर करशील तर मग कसं काय चालीन तुझं? तू जर असा म्हणशील तर मग झाला तू सक्सेस. असे मी तुला आत्ताच सांगून दिले डिंग्या, तू जर असे विचार सोडून नाही देशील तर तू सक्सेस होशीलच नाही. जा पाहिलं तर तुझ्या त्याच गोष्टी, तुला करोडपती बनणार तर ते ठरकीपणा करायसाठीच, तुले गव्हर्नमेंट जॉब पाहिजे तो बी ठरकीपणा करायसाठीच, तुले चांगलं पैसे पाहिजे तो बी ठरकीपणा करायसाठी. म्हणजे तू लाईफमध्ये काही चांगलं करणंच नाही, तुला सगळ्या गोष्टी येऊन जाऊन त्या ठरकीपणावरच आणून ठेवणार. हे विसरू नको गण्या, हे बंदी दुनिया ह्याच गोष्टीवर चालून राहिली. जर आपण सांगतो कोणाला बी जर गव्हर्नमेंट जॉब पाहिजे तर कशासाठी पाहिजे? याच्यासाठीच की एक नवीन चांगली सुंदर बहू आली पाहिजे त्याच्या घरात. कोणी करोडपती कशासाठीच बना वाटते, कारण की त्याला बी एक चांगली सुंदर पोरगी घरात आणणं असते. तू हे विसरू नको. हा बस झालं, माझ्या काही तू डोकं नको खाऊ. पण मला असं नाही करणं. मला तर काहून करोडपती पण नाही, काहून की मला एक वेगळी इमेज तयार करणं आहे की पा हा पोरगा करोडपती झाला अशी म्हणून. मला काही तुझ्यासारखं ठरकीपणा करण्यासाठी नाही बनणं काही. का हो चिंके पिंके, तुम्ही दोघी इकडे कशा काय व? अरे ते उद्या 26 जानेवारी नाही काय, तर मग आम्ही ना म्हटलं की उद्या आपण काहीतरी प्रोग्राम करू सगळे मिळून, पैसे जमा करून काही करू प्रोग्राम. तर त्याच्यासाठी म्हटलं तुम्ही बी पैसे जमा करा जसं. प्रोग्राम हा करू ना, मी बी येतो, आम्ही सगळेच येतो. कधी करायचं आहे सांग ना आम्हाला. उद्या करू, पण पहिले तुम्ही पैसे तर जमा करा जसं. हाव करतो ना आम्ही, पैसे तर जमा करतो आम्ही. किती 20-20, 30-30 रुपये बरोबर होऊन जातील. 20-20, 30-30 रुपयात तर मस्त पार्टी होते आपली तर. ओ डिंग्या, 20-20, 30-30 रुपये कशासाठी रे बाबा? 7-7, 8-8 रुपयातच तर मस्त पार्टी होती आपली. एवढे कशाला पाहिजे 20 रुपये? आपली 8-9 रुपयातच चांगली पार्टी होते. 8-9 लय झाले, 7-8 रुपयातच होते चांगली. अरे आपण काय लहान लेकराची पार्टी करू राहिलो काय? लहान लेकराच्या पार्टीला बी 7-7, 8-8 रुपये नाही लागत. आणि तू काय रे डिंगे, तुझ्या बाप तर करोडपती आहे ना, तू बी 20 आणि 30 रुपयाचं म्हणून राहिला काय? 20-30 रुपयात होते का काही? बरं बरं, मग सांगतच आहे तू किती रुपये द्यायला लागतात. आम्ही देतो तेवढे. तू सांग फक्त किती रुपये द्यायला लागतात तर. 5-5 हजार रुपये करा म्हटलं जमा. 5-5 हजार रुपये होते आपलं पद्धतशीर सगळं. बापा रे, एवढे मोठे 5-5 हजार रुपये? मी तर 5-5 हजार रुपयात काही नाही करू शकत. माझ्या एका महिन्याचा 2 महिन्याचा खर्च आहे 5-5 हजार रुपये. एका महिन्याचा बी नाही, 2 महिन्याचा खर्च आहे. हे 5 हजार रुपये मी एकटीला त्या पार्टीसाठी देऊन देऊ काय? व माझ्या बाप तर मला घराच्या बाहेरच काढून टाकते. मग तुझ्या बाप तरी घराच्या बाहेर काढून टाकीन फक्त. मा बाप तर मला काढून कुडून घराच्या बाहेर काढून टाकीन. एवढे 5 हजार रुपये मा बाप तर कधीच नाही देणार बाबा मला. जाऊ दे डिंगे, आपण पाहून घेऊ मग काय करायचं आहे तर ते पैशाचं. येईल हाव म्हणून टाकू इतकी तेवढ्यात. ठीक आहे, आम्ही देतो उद्या पैसे. उद्या जमा करतो आम्ही सगळे पैसे. तू जाय आता. काय रे बा डिंगे, आता कसं करशील रे बा? कसे जमा करशील पैसे? मी मागून पाहतो बापा मा बापाले. मा बाप बी देते की नाही काय माहित. तर शिल्लकच मागतो मा बापाले. जर 10 हजार रुपये मागतो, दिले तर मग दोघांची भरून टाकतो. बरं मी बी मागून पाहतो. मा बापाने दिले तर दिले, मला तर काही वाटत नाही दिन म्हणून, पण काय माहित आता पाहतो. का डिंग्याची माय, हा डिंग्या कुठे गेला तर? तो बाहेर जायला येतोच म्हणे अर्ध्या घंट्यात. हो, त्याचा अर्धा घंटा तर 2-3 घंट्यासारखाच असते. अर्धा घंटा म्हणून जाते आणि दिवसभर घरीच येत नाही. मला वाटलं नव्हतं तो इतका बदमाश बनीन. तो आता बदमाश झाला असेल, पण लहानपणी किती चांगला होता. लहानपणी काही बी वस्तू आणली की पहिले, काही खायचं बी आणलं की पहिले आपल्या दोघांना खवाले, मग तो खात जात. किती शायना होता लहानपणी. तो आत्ताच झाला असा, पण ते आता काही बोलता येत नाही आपल्याला. हाव ना, हा आपला चिंट्या लहानपणी मा खिशातले पैसे चोरत जाय तर असं वाटत जाय की मोठापणी का चोर बनते की डाकू बनते काय माहीत. आणि हा डिंग्या लहानपणी इतका शांत होता, एवढा समजूतदार होता. असं वाटतं मोठा झाला किती चांगला माणूस बनेन. आणि हा तर बरं उलटाच बनू राहिला. मले वक्तनं एक गोष्ट शिकवली, समयनं एक गोष्ट शिकवली मले, की जे लहानपणी जे लोक बदमाश असतात ते मोठ्यापणी चांगले होतात, आणि जे लहानपणी चांगले असतात ते मोठ्यापणी बदमाश होतात.
अहो बाबा, मी ते पैसे चोरत जात जाऊ, ते माझी बालबुद्धी होती. आता बालबुद्धीत काही समजते का चोरी चांगली आहे की खराब आहे? तर आता मोठ्यापणी करतो का मी असं? लहानपणीच करत जाऊ बा फक्त. भावणारी चिंट्या लहानपणी, आता मी का आता म्हणून राहिलो लहानपणीच करस तू तसा. आता तर तुला सुधारला, आता तू 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 झाला चांगला आणि तो डिंग्या वाया गेला आता. हाव ना बाबा, दिवसभर माहितीये का फक्त त्या गण्यासोबत हिंडत राहते इकडे आणि तिकडे. ते चहाच्या टपरीवर बसून असतात, ते गप्पाच ठोकतात फक्त. दुसरे काही कामधंदे बी नसतात बाबा ते इले. हा, काय बोल राहील तरी चिंटे, तुम्ही आला तर चुपचाप झाला. हा, माझ्याबद्दल काय मी सांगू राहिला आहे की तू बाबाले खोटं खोटं शायने? मी आले तर चुप बसला. आता सांग ना बाबाले काय सांगून राहिलं तर. मी आलो आता, मला आता माझं एकटा सांग तू काय सांगायचं आहे तर. मला लपून कशाला सांगतो, मग मागे कशाला सांगायला लागते. आता मी आलो तर माझं एकटा सांग ना तू. मी ना सांगितलं बाबाले जे सांगायचं होतं ते. तू नको सांगू आता मला कधी सांगायला लागतं ना कधी नाही. तर मी ना सांगितलं जे सांगायचं होतं ते. भांडू नका दोघं जण, जा पाहिजे तर भांडायलाच पाहिजे फक्त. बाबा, मी का म्हणून राहिलो तो, मी ना आज तुमच्यासाठी एक चांगलं गाणं बनवलं. कोणतं गाणं बनवलं रे बापा तुला माझ्यासाठी? ओ बाबा, मी नक्की एक गाणं बनवलं असंच. आता तुमची आठवण आली ती मला, तर मग मी असं गाणं बनवलं तुमच्यावर की बा आता बाबर मी धन्य झालो की मी तुमच्या घरी जन्माला आलो. मला कधीच तुम्ही पैशाची कमी पडू देत नाही, कधीच नाही. तुमच्या बिना मी अधुरा आहो बाबा. मी ना फक्त 1000 रुपये मागितले की तुम्ही मला 10,000 रुपये देता. माझ्यासाठी मर्यासाठी तयार आहे बाबा तुम्ही. म्हणजे तुम्ही किती धन्य माणूस आहे तुम्ही. मला आठवून झाला की ना आता हा डिंग्या मला पैसे मागायसाठीच करून राहिला हे सगळं नाटकं गाणं गिणं म्हणे. डिंग्याची माय आलोच बरं मी वावरातून, त्या सोंगणाऱ्या बाया आल्या असतील, आलोच. ओ बाबा, कुठं चालले तुम्ही? मी कविता बी नाही ऐकली. ऐकतो मी, तिकडून आलो की ऐकतो मी. चाल मग येतो मी. अहो ऐका तसंही त्याने कोणती कविता बनवली तर मग म्हणता की डिंग्या सुधारला नाही, डिंग्या वाया गेला म्हणता. लगे आता डिंग्या तुमच्यासाठी एवढी कविता बनवून राहिला, एवढा चांगलं बोलून राहिला, तर तुम्ही ऐकत नाही लगे चालले म्हणता. अव डिंग्याची माय आलोच म्हणतो ना व, तिकडून आली की ऐकतो त्याची कविता. ओ बाबा, मग कविता नंतर ऐक जा, पण माझी एक दुसरी गोष्ट आहे एक ऐकायचं आहे ते. काय आहे सांग. ते मला 10,000 रुपये पाहिजे होते. उद्या 26 जानेवारी आहे की नाही, तर मग आम्ही ना सगळ्यांना प्रोग्राम करायचा ठरवला, तर म्हणून पाहिजे मला 10,000 रुपये. देता काय? का रे शायन्या थुत्राच्या ठरकी लेकाच्या, मला माहीतच होतं ना तू पैशासाठी करू राहिला म्हणून हे गाणं गिणं म्हणणं. नाहीतर तुला भल्लं सुसू राहिलं माबद्दल गाणं गिणं म्हणाले रे. बाबा, हा तुम्हाला ते पार्टी करायसाठीच पैसे मागू राहिला बाबा, पानं. अरे चिंट्या, मग उद्या 26 जानेवारी ना, उद्याच आपण कार्यक्रम करशील की नाही काही? तू काय देशद्रोही आहेस का? तू का पाकिस्तानचा आहेस का रे? तुला तुझी जिवारी येऊन राहिली का? उद्या 26 जानेवारीच्या दिवशी मी पार्टी करू राहिलो, तर जरासा आपल्या देशाबद्दल काही वाटू दे ना. का द्या नो डिंग्याले पैसे. आता तुम्ही म्हणता की तो चांगले कामं नाही करत. आता बाबर उद्याचा कार्यक्रम हा चांगल्यासाठी जाईल की नाही? 26 जानेवारी देशासाठीच कार्यक्रम करून राहिले की नाही? ते द्या ना त्याला पैसे. आता तो का तुम्हाला खराब कामासाठी मागू राहिला का पैसे? का उडायसाठी मागू राहिला? चांगल्यासाठीच मागू राहिला. कार्यक्रमच करतो म्हणते तो, द्या ना आता त्याला. बरं देतो. 10,000 पाहिजे ना, घे मग. का गण्याची माय, हा गण्या कुठे गेला तर? हो बाहेर जायला तो, आलोच म्हणे. येतच अशी आता. हाव ना, त्याला तर काही कामधंदेच नाही, दिवसभर फक्त बाहेरच हिंडत राहते, फक्त पैसे उडवते. पैसे कायले उडवून तो तुम्ही इथं भल्लेच पैसे करता. पैसे कधी नाही तर काय, तर आपण काही जिंदगी जगून नाही राहिलो, आपण जिंदगी काटून राहिलो. जिंदगी जगतात तर ते त्याच्या बँकेमध्ये करोडो रुपये असतात. आले का माशी तुम्ही घरी? बरं झालं आले, तुमचे दर्शन झाले. तुमचं तर दर्शन नाही होणं मुश्किल आहे. ओ बाबा, आठीच तर गेल तुम्ही, आत्ताच तर गेल तो, आलोय लगे. हाव काय गेलं तर बाहेर? ओ बाबा, मी का म्हणून राहिलो ते उद्या 26 जानेवारीचा कार्यक्रम आहे की नाही, तर मला 5,000 रुपये पाहिजे होते. 5,000 रुपये पाहिजे का तुले? ये इकडे, ये ना इकडे, देतो ना. अजून पाहिजे असतील पैसे तर सांग, ये डबल देतो.